हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण काय बघत आहोत, क्वांटम केमिस्ट्री हा चॅप्टर बघत आहोत. त्यामध्ये आज आपण काय बघणार आहोत, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ इन टर्म्स ऑफ दी कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ कशी असते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो वी स्टार्ट द व्हिडिओ. डी ब्रॉग्ली wavelength in terms of kinetic energy. In terms of the kinetic energy. So now tell me what is the de Broglie equation. De Broglie equation का है, lambda is equal to h upon p. लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. ह्या डी ब्रॉग्ली इक्वेशनचं डेरिव्हेशन ते कुठून आलं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. हा व्हिडिओ बघण्याआधी तो व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा. सो व्हॉट इज द डी ब्रॉग्ली इक्वेशन? लॅम्बडा इज इक्वल टू h upon p. That is the relationship between wavelength and momentum. This relation is called as the de Broglie equation, where lambda is a wavelength of a light and h is the Planck constant and p is the momentum. Okay, हे काय झालं, डी ब्रॉग्ली इक्वेशन झालं. ओके, मी ह्या इक्वेशनला म्हणलं फर्स्ट इक्वेशन. सो आपल्याला कशामध्ये बघायचंय, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ इन टर्म्स ऑफ द कायनेटिक एनर्जी. तर इथे आपल्याला काय लागणार आहे, कायनेटिक एनर्जी. सो वी नो that kinetic energy is equal to 1/2 mv square. Kinetic energy is equal to 1/2 mv square. मी काय करणार, ह्या इक्वेशनला काय करणार, मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय m. मल्टिप्लाय and divide by m. So we get kinetic energy is equal to 1/2 m square v square upon m. काय भेटलं इक्वेशन? ह्या इक्वेशनला मी काय केलं, मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय m ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. सो वी गेट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m स्क्वेअर and v स्क्वेअर अपॉन m. आता काय या इक्वेशन नंबर मध्ये बघा, तर मोमेंटम p इज इक्वल टू काय असतं, मास इनटू वेलोसिटी. p इज इक्वल टू मास इनटू वेलोसिटी. मग आपल्याला काय पाहिजे, p स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर v स्क्वेअर. p स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर v स्क्वेअर. सो मी काय टाकते, m स्क्वेअर v स्क्वेअर ची व्हॅल्यू काय टाकणार आहे, t स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 p स्क्वेअर अपॉन m. काय भेटलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 p स्क्वेअर अपॉन m. मी काय करते, ह्या इक्वेशनला rearrange this equation. So we get p square is equal to, काय केलं, rearrange केलं, twice of m into kinetic energy. Twice of m into kinetic energy. So p is equal to under root twice of m into kinetic energy. हे इक्वेशन किती झालं, इक्वेशन सेकंड. काय भेटली आपल्याला, मोमेंटमची व्हॅल्यू, दॅट इज अ पी भेटला. आता पी इक्वेशन 2 कशामध्ये पुट करणार, मी इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करणार, दॅट इज अ मोमेंटमची व्हॅल्यू पुट करणार. सो पुट इक्वेशन 2 and put equation 2 in equation first. 2 in equation first. So we get lambda is equal to h upon p ची व्हॅल्यू काय आहे, under root twice of m into kinetic energy. So काय भेटलं वेव्हलेंथ इक्वेशन, lambda is equal to h upon under root of twice of m into kinetic energy, and this equation is called as the de Broglie wavelength in terms of the kinetic energy. So चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब नक्की करा. सो थँक्यू.